स्वागत। हा, मला तुमच्या चेहऱ्यावर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह दिसत आहे। हे जोडी नंबर 1 आहे तरी काय? तर जोडी नंबर 1 हा आहे एक धमाल गेम शो। याच्यात आम्ही 2 जोड्या बोलवणार आहोत। एक लव्ह मॅरेज केलेली जोडी आणि दुसरी जोडी असणार आहे अरेंज मॅरेज केलेली जोडी। आणि हा नुसता धमाल गेम शो नाही बरं का, यात खूप बक्षिसं सुद्धा आहेत। जोडी नंबर 1 ची अनेक वैशिष्ट्ये आहेत, त्यातली एक एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगत जाईन। आमच्या जोडी नंबर 1 मध्ये 3 फेऱ्या असणार आहेत आणि त्यातल्या प्रत्येक फेरीला बक्षीस असणार आहे। ही आमच्या जोडी नंबर 1 ची खासियत नंबर 2। तर आम्ही आमच्या या गेम शो मध्ये प्रत्येक भागात 2 जोड्या बोलवणार आहोत। एक आहे लव्ह मॅरेज केलेली जोडी, एक अरेंज मॅरेज केलेली जोडी। तर आता मी पहिल्यांदा आमंत्रित करतोय लव्ह मॅरेज केलेल्या जोडीला। मी मनोज मंत्री, व्यवसाय आणि सिव्हिल इंजिनियर, टेबल टेनिस एकेकाळी खेळत होतो। सध्या आता म्हातारा थोडंसं वाटतं म्हणून मी सोडून दिलं ते कारण तरुण मुलात खेळता येत नाही ते। आणि माउंटेनिंगही करतो। अच्छा, ही माझी लग्नाची सख्खी बायको दीपा। नमस्कार। नमस्कार, मी दीपा मंत्री। मी कमर्शियल आर्टिस्ट आहे। अरे वा। तसे कॉस्ट्यूम डिझायनिंग करते। अरे वा। थोडंफार सोशल वर्क करते। महिलांकरता काम करणाऱ्या स्वयंसिद्ध महिला मंडळाची अध्यक्ष आहे। अरे वा। तुम्ही कॉस्ट्यूम डिझायनर आहात हे तुमच्या आणि त्यांच्या दोघांच्याही कपड्यावर आम्हाला कळत आहे। आमच्या गेम शोची खासियत तुम्हाला सांगतो, पहिलाच भाग आहे म्हणून। पाठीमागे तुम्हाला दिसतंय ते खुशी मीटर आहे। म्हणजे तुमच्या मनात होणारा आनंद, माझ्या मनात होणारा आनंद, इथे येणारा प्रत्येकाच्या मनात आनंद हा तिथे तुम्हाला खुशी मीटरवर दिसेल। या बसा, आपलं आमच्या गेम शो मध्ये मनपूर्वक स्वागत। बसा। आता मी आमंत्रित करतोय अरेंज मॅरेज केलेल्या जोडीला। या मी सतीश काणे, हॉटेल कोकणरत्न दहिसरचे जनरल मॅनेजर आहे। बर, मला माझा मेन छंद म्हणजे रोज नवीन नवीन मित्रमैत्रिणी जमा करणे। आणि हॉटेलमध्ये असताना खाणे हा छंद नाहीये? कमी, कारण खायला आम्हाला स्वतःला वेळ नसतो, आम्ही लोकांना जास्त खायला घालतो। काणे आडनावासून खाणे हा छंद नाहीये। बरं, आपण? मी सौ वंदना सतीश काणे, मी एक गृहिणी आहे। माझं शिक्षण SYBA पर्यंत झालंय। तसेच मला संगीताची आणि वाचनाची आवड आहे। अरे वा, अभिनंदन तुमचं। या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी जरा यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया। तुमची ओळख कशी काय झाली? दादरला वनमाळी हॉल येथे टेबल टेनिसची टुर्नामेंट होती। बरं। आणि फायनल राऊंड चालली होती आणि त्याच क्लबनी, क्षत्रिय युनियन क्लबनी एक हाईक अरेंज केली होती आणि त्या हाईकचा मी लीडर होतो। बरं। तर त्यावेळेस ज्या 2 मैत्रिणींवर मला भेटायला आली होती आणि काय आता पुढचं ते नाही, पुढचं नाही, त्या भेटायला कशासाठी आल्या होत्या? तिला त्या हाईकमध्ये पार्टिसिपेट व्हायचं होतं आणि म्हणून ती नाव नोंदवायला आली होती। अच्छा अच्छा। पण ते नाव भलतीकडे नोंदवलं गेलं। म्हणजे आली हाईकला आली ती बरं, ते म्हणतात ना काळजावर कोरलं गेलं, पण तसं काहीतरी झालं थोडंसं पहिल्या भेटीत। तसं पहिल्या भेटीत घडलं नाही, पण ते म्हणजे घडलं ते, पण सांगायची कशी मला, कारण माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे कसं सांगायचं मला माहिती नव्हतं। पहिलीच वेळ काय, प्रेमात पडण्याची का मुलगी आवडण्याची काय? नाही, मुली बऱ्याच आवडल्या, पण प्रेमात पडणे हा जो प्रकार असतो ना, म्हणजे बघितल्या बरोबर घंटी वाजणं जे म्हणतात, परफेक्ट शब्द वापरला, एकदम परफेक्ट शब्द। मला आता कळतंय। तुम्हाला त्यावेळेला काय वाटलं यांना बघून? हेच, घंटी वाजणे। अरे वा, तुमच्या मनातला आनंद खुशी मीटरवर पण दिसतोय। खुशी मीटरलाही आनंद झालेला आहे। तुमचं अरेंज मॅरेज आहे त्यामुळे राग, लोभ, रुसवे, फुगवे असं काही लग्नाच्या आधी फारसं नसतं। एकमेकांना बघून लग्न ठरलेलं असतं, पण लग्न ठरल्यानंतरच्या काळातली एखादी घटना जी कायम तुमच्या स्मरणात राहिली अशी कुठली? माझा विरोध फक्त लग्नाच्या वेळेला असा होता की माझं म्हणणं होतं की मॅजर आपण रजिस्टर करावं। हां, अच्छा, म्हणजे लग्न कशा पद्धतीने करायचं याला तुमचा विरोध होता? लग्न करण्याचे लग्न आता आवडली होती ना, दुसरा काय रस्ताच नव्हता। अच्छा, पण मग काय झालं लग्न अरेंज? पण मग माझ्या सासूबाईने आणि सासऱ्याने सांगितलं की नाही, आमची पण शेवटची मुलगी म्हणलं, मी त्यांना तेव्हा पण म्हटलं मी पण शेवटचाच आहे माझ्या आईवडिलांचा, तर रजिस्टर म्हणून असं माझी इच्छा आहे। त्यामुळे नाही, आपण आपल्या पारंपरिक पद्धतीने करायचं। अच्छा, पारंपरिक पद्धतीने लग्न केलं। मग लग्नात नाव वगैरे घेतलं की नाही? उखाणा, नाव काय घेतात ते आठवतंय? नाही, आता नाही आठवत। आठवेल, जरा प्रयत्न करा, आठवेल। आता लग्न केलं समजलं नाही? बघा, हे मोटिवेट करतात तुम्हाला एवढं। ईस्ट इज ईस्ट, वेस्ट इज वेस्ट, सतीश इज माय बेस्ट। हा उखाणा तेव्हा घेतला होता? मला तर नाही आठवत। आणि तो अजून त्यांना पटतोय बघा, सतीश इज बेस्ट अजून त्यांना पटतोय। कार्यक्रमाला सुरुवात करूया। आपली पहिली फेरी आहे डार्लिंग डार्लिंग।
फेरी सोपी आहे अत्यंत. तुमच्या लग्नाला जसं म्हणलं तसं 10-12 वर्ष झालेली आहेत, 15 वर्ष झाली आहेत तुमच्या लग्नाला. 15 वर्ष झालेली आहेत. तेव्हा तुम्ही एकमेकांना खूप छान ओळखता. पण तुमचे सूर कितपत जुळले आहेत, कितपत आवडीनिवडी एकमेकाला माहिती आहे, तेवढंच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आम्ही तुम्हाला प्रत्येकी 3 प्रश्न विचारलेले आहेत. त्या 3 प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे आहेत. फक्त तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर आम्हाला यांच्याकडनं हवं आहे आणि तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर आम्हाला यांच्याकडनं हवं आहे. म्हणजे आम्हाला कळेल की आवडीनिवडी प्रत्येकाला किती माहिती आहेत. पहिल्यांदा तुमच्यापासून सुरुवात करतो. यांचा आवडीचा पिकनिक स्पॉट कोणता? माथेरान. बरोबर आहे, माहिती आहे तुम्हाला. अच्छा अच्छा, बरोबर. यांचं आवडतं गाणं. यांनी हिंदी पण लिहिलंय, मराठी पण लिहिलंय, पण मला तुम्ही कुठलंही एक सांगितलं तरी चालेल. तरुण आहे रात्र अजूनही. बरोबर आहे. आता हिंदी सांगा. म्हणजे ते हिंदी पण माहित असेल तुम्हाला. गझल आहे मला वाटतं. फोटो से शोधून तेही आलेलं आहे तुम्हाला. दोन्ही उत्तरं बरोबर आलेली आहेत. यांचा आवडता रंग. चुकला बहुतेक. त्यालाच विचारा काय लिहिलंय त्याने. काय लिहिलंय? सफेद लिहिलं असेल. पांढरा. त्याला 2 उत्तरं बरोबर. हरकत नाही. यांचा आवडता पक्षी. पोपट. 100% माहिती. पोपटासारखी बोलते ना. आवडतं पुस्तक त्यांचं. गृहशोभिका. नाही ना. नाही बरोबर, पण इथे तुम्ही वेगळं लिहिलंय. इथे तुम्ही काय लिहिलंय? इथे तुम्ही गृहशोभिका नाही लिहिलं. इथे तुम्ही लिहिलंय दक्षता अंक वाचायला आवडतो. इथे तुम्ही दक्षता लिहिलंय. चुकलेलं आहे. यांचं आवडतं नाटक. नाटकं फार कमी बघतो त्यामुळे काय कल्पना नाही. बरोबर आहे. हे मी तर तुम्हाला बरोबर देईन. फारसं कुठलं आवडत नाही असं लिहिलेलं आहे. तुमची 2 उत्तरं बरोबर आहेत. तुम्हाला 20 गुण मिळालेले आहेत. तुम्हालाही 20 गुण. पुढचं. यांचा आवडता लेखक. पु ल देशपांडे. बरोबर आहे. आवडता गेम. टेबल टेनिस. मला वाटतं तुझे जरा ऑब्वियस तुम्हाला. आम्हाला कल्पना नव्हती तुम्ही टेबल टेनिस खेळता ते. बरं, यांचा आवडता छंद काय? हायकिंग, माउंटेनिअरिंग. वेगळं लिहिलंय. हा थोडासा मी माउंटेनिंग हा प्रोफेशन सारखं झालंय ते. पण आवडता छंद माझा मासे पाळणे. मी अगदी लहानपणापासून असलेला छंद आहे. पुन्हा तुमची 2 उत्तरं बरोबर आहेत. 20 आणि 20 40 गुण मिळाले आहेत तुम्हाला. यांचं आवडतं थंड हवेचं ठिकाण. महाबळेश्वर. नेहमी जातात. लग्नाच्या तिकडे त्याची सवयच लागली ना. महाबळेश्वरला जायची. यांचा आवडता क्रिकेटपटू, क्रिकेटर. यांनी 3 नावं लिहिलेत. तुम्ही 3 सांगितलेत तर उत्तम आहे. दिलीप वेंगसरकर, सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर. 3पैकी 2 बरोबर आहेत. हरकत नाही. उत्तर बरोबर दिला. गॅरी सोबर्स. ते तुम्हाला कदाचित नाव आठवलं नसेल, पण उत्तर तुमचं बरोबर आहे. यांची आवडती नायिका. यांनी परत काय तुम्हाला प्रत्येक वेळेला 2 चॉईसेस असतात. एक ठरवा ना काय. आता असा विचार करतो की आणखीन एक दुसरं लग्न. म्हणूनच मी विचारत होतो. आवडती नायिका यांची. जुनी नटी मधुबाला आणि आता नवीन मधली माधुरी दीक्षित. मी उत्तर बरोबर आहेत. माहिती आहे ना. अरेंज मॅरेज असून लव जास्त केला ना, त्यामुळे जास्त फरक पडतो. छान गोष्ट. मॅरेज झाल्यावर लव झालं. मॅरेज झाल्यावर लव झालं. इथेच आपली पहिली डार्लिंग हे राऊंड संपलेली आहे. राऊंड संपताना कोणी किती गुण मिळवलेत ते बघूया. लव्ह मॅरेज जोडीला मिळालेले आहेत 40 गुण आणि अरेंज मॅरेज जोडीला मिळालेले आहेत 50 गुण. म्हणजे ही फेरी यांनी जिंकलेली आहे. आणि ही फेरी जिंकल्याबद्दल तुम्हाला हॉटेलवर जात तुम्ही वरळीच्या विवा पश्चिम हॉटेलकडून 1000 रुपयाचं गिफ्ट वाउचर आहे. तुम्ही कधी जेवायला जाऊ शकता. तुम्हाला ही फेरी न जिंकल्याबद्दल 500 रुपयाचं गिफ्ट वाउचर आहे. तुम्ही कधी जाऊ शकता. गंमत जम्मत. या गंमत जम्मत फेरीमध्ये तुम्हाला इथे 2 गेम्स खेळायचे आहेत. प्रत्येक गेम जिंकणाऱ्या जोडीला 20 गुण मिळतील. तयार आहात गेम खेळायला? तर पहिला गेम असा आहे की 2 बॅडमिंटनच्या रॅकेट्स आहेत. फक्त शटल नाही आहे, तिथे हा फुगा आहे. नवऱ्याने इथे उभं राहायचं आहे, बायकोने इथे उभं राहायचं आहे आणि बॅडमिंटन सारखंच पण या फुग्याने खेळायचा प्रयत्न करायचा आहे. कमीत कमी वेळा हा फुगा खाली पडला पाहिजे, जमिनीला टच झाला पाहिजे. एकदा इकडनं तिकडे फुगा गेला आणि तिकडनं इकडे आला की तो 1 पॉइंट असा धरला जाईल. घ्या 1 मिनिट. तुम्हाला 1 मिनिट वेळ मिळेल. त्यात तुम्ही कमीत वेळा खाली पडून हा गेम खेळायचा आहे. थोडं या बाजूला या. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. हाँ, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158
14 15 16 19 वेळा तुम्ही एकमेकांकडे मारलेला आहे हा फुगा आणि आता तुमची पाळी आहे. 19 वेळा यांनी केलेलं आहे. तुम्हाला किमान 20 वेळा करणं आवश्यक आहे. थोडंसं या बाजूला. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. 1 वेळा झालेला आहे. 1 2 3 पुन्हा एकदा इथून सुरुवात. 3 1 2 3 5 6 7 8 9 10 11 12 पुन्हा एकदा 12 अजून 5 वेळा व्हायचं आहे. 50 सेकंद झालेले आहेत. 13 14 15 वेळ संपलेली आहे. बॅड लक. 19 वेळा तुम्ही केलं होतं, यांनी 17 वेळा केलेलं आहे. म्हणजेच पहिली फेरी नाही, पहिला खेळ त्यांनी जिंकलेला आहे. त्याबद्दल त्यांना 20 गुण मिळालेले आहेत. आणि आता खेळूया दुसरा गेम. पहिल्या गेममध्ये यांचा स्कोर होता 19, यांचा 18 होणार होता, पण 17लाच टाइम संपला म्हणून त्यांचा 17वरच राहिला. त्यांना 20 गुण मिळालेले आहेत. आता दुसरा खेळ असा आहे, मध्ये टेबल ठेवलेला आहे. पतिराजाने इथे उभं राहायचं आहे. हा बॉल या रॅकेटनी त्या टेबलावर टप्पा टाकून पलीकडे टाकायचा आहे. तुम्ही तो बॉल अडवायचा आहे आणि यांना परत द्यायचा आहे. 1 मिनिटात जे जास्त वेळा करतील ते जिंकले. या, तुम्ही टेबल टेनिसवाले आहात, त्यामुळे हा गेम तुम्हाला फार कठीण जाऊ नये. मी नाही आहे ना पण. म्हणून काय झालं. या, आणि तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. 1 2 3 टेबल टेनिसचा टच आहे. 4 5 6 7 8 लवकर आले. 9 10 अर्ध मिनिट संपलेलं आहे. 11 12 13 घाई करा 14 15 10 सेकंद राहिले. 16 वेळ संपलेली आहे. या, आता या वेळेला तरी 18वर येऊन थांबू नका. 19च्या पुढे जायचा प्रयत्न करा. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. 1 2 3 4 5 पुढे 6 7 8 10 11 12 अर्ध मिनिट संपलेलं आहे. 13 14 15 16 17 18 19 20 10 सेकंद राहिले. 21 संपलेली आहे. पण हरकत नाही, हा गेम जिंकलेला आहे अरेंज मॅरेज कपलनी. आणि आता तुम्ही या फेरीत 20 गुण मिळवलेत, तुम्ही या फेरीत 20 गुण मिळवलेत, म्हणजे टाय झालेला आहे. आता याच्यात काय करूया आपण, याच्यात या फेरीसाठी जी बक्षीस आहेत ना त्यांच्या आपण चिठ्ठ्या टाकूया. आता
हे शेवटचा गेम जिंकलेत तेव्हा यांना पहिला चान्स देऊया. बघा घ्या बघू काय द्या माझ्याकडे द्या. जोडी नंबर 1च्या तिसऱ्या फेरीत आपल्या साऱ्यांचं स्वागत. तुम्हाला प्रश्न पडला असेल मी इथे काय करतोय, पण काय आहे मी शॉपिंग करतोय. शॉपिंग इथे आमची तिसरी राऊंड आहे ना, ती विंडो शॉपिंगची आहे. नवरा बायको कशावरून सगळ्यात जास्त मतभेद होतात. म्हणजे नवऱ्याने एखादी गोष्ट खरेदी केली आणि बायको म्हणाले अय्या मी पण हेच खरेदी करणार होते. ही अत्यंत गोष्ट दुर्मिळ आहे, असं कधीही घडत नाही. पण इथे तसं घडलं तर आम्ही तुम्हाला बक्षीस देतो. कळलं का. पहिले पतिदेव इथे बसतील, तुम्हाला तिथे 3 याद्या दिसतील. त्या प्रत्येक यादीत 5 गोष्टी असतील. त्यातल्या कुठल्याही 2 आपापल्या चॉईसनुसार तुम्ही शॉपिंग करू शकता तिथे बसून. म्हणजे एकूण तुम्ही 6 गोष्टी निवडाल आणि मग तुमच्या पत्नीची पाळी येईल आणि मग त्या तिथे बसून 6 गोष्टी निवडतील आणि यातल्या जितक्या गोष्टी सारख्या निघतील त्यातल्या प्रत्येक गोष्टीला तुम्हाला 20 गुण मिळतील. चालू करूया. या पतिदेव पहिली तुमची पाळी आहे, या बसा. तुम्हाला 3 याद्या दिसणार आहेत. त्यातल्या कुठल्याही प्रत्येक यादीतल्या 2 गोष्टी तुम्ही लिहून काढायच्या आहेत. तुम्हाला 10 सेकंद मिळतील. मी तुम्हाला सांगेन तुमची वेळ सुरू होते, तुमची वेळ संपले हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. पहिली यादी बघण्याआधी महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे, तुम्हाला इथे येऊन बसावं लागेल. तुम्ही ती यादी बघायची नाही, तुम्ही इथे येऊन बसायचं यांच्याबरोबर. तर आता बघूया पहिली यादी. तुम्हाला 10 सेकंद मिळतील. शॉपिंग विंडोमध्ये काय काय वस्तू आहेत बघूया. मिल्कशेक, चहा, कॉफी, मिल्क पावडर, पनीर आणि मलाई. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता सुरू झाली वेळ तुमची. 10 सेकंद मिळतील. त्यात तुम्ही 2 गोष्टी लिहायच्या आहेत. तुम्ही मागे वळून पाहिजे नाहीये दोघी. आणि तुमची वेळ संपलेली आहे वेळ. दुसरी यादी बघूया. शॉपिंग विंडोची दुसरी यादी आता तुमच्या समोर येते. तवा, कढई, नॉनस्टिक पॅन, वॉशिंग मशीन आणि डिटर्जंट सोप. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. आधी लिहायला सुरुवात करायची नाही, मी सांगितल्यावर आधी सुरुवात करायची. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. वेळ संपलेली आहे. आता तिसरी यादी शॉपिंग विंडोची आहे. याच्यात आहेत टोमॅटो, हिरवे मटार, चवळी, गाजर आणि मुळा. तुमची वेळ सुरू होती आत्ता. तुम्ही हॉटेलवाले आहात, तुमच्या नावं सगळी लक्षात राहिली असतील. तुम्ही 5च्या 5 लिहाल आणि तुमची वेळ संपली आहे आत्ता. बघूया तुमची कार्ड द्या. आता तुम्ही जागेवर बसायला हरकत नाही. तुम्ही इकडे येते दोघींनी आणि तुम्ही दोघांनी इकडे बसायचं आहे. ही राऊंड होईपर्यंत तुम्ही इकडे बसायचं आहे. या बसा. चालू करूया. तुमच्या सावकाश बसा. चालू करूया आता. चला पहिली यादी आहे मलाई, मिल्क पावडर, चहा, कॉफी, पनीर आणि मिल्कशेक. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दोन वस्तू लिहायच्या तुम्हाला आणि तुमची वेळ संपलेली आहे. दुसरी यादी बघूया. दुसरी यादी डिटर्जंट सोप, कढई, वॉशिंग मशीन, तवा आणि नॉनस्टिक पॅन. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. 2 वस्तू लिहायच्या आहेत, लक्षात ठेवा. घाई करा. 10 सेकंद आहेत तुम्हाला. लवकर लिहा. 2 सेकंद, 1 सेकंद आणि वेळ संपलेली आहे. तिसरी यादी बघूया. तिसऱ्या यादीमध्ये वस्तू आहेत मुळा, गाजर, चवळी, हिरवे मटार आणि टोमॅटो. तुमची वेळ सुरू होते आत्ता. सगळ्या भाज्या आहेत. बघा काय काय घेताय तुम्ही ते. आणि तुमची वेळ संपलेली आहे. आपापली कार्ड्स माझ्याकडे द्यायचे आहेत. द्या. या आता बसायला हरकत नाही तिकडे. बघूया कोणी काय काय लिहिलंय. तुम्ही लिहिलेलं आहे मिल्कशेक आणि पनीर. तुम्ही लिहिलेलं आहे मिल्कशेक आणि चहा कॉफी. एक उत्तर बरोबर आहे. तुम्हाला 20 गुण मिळालेले आहेत. तुम्ही लिहिलेलं आहे मिल्कशेक आणि कॉफी पावडर. त्यांनी लिहिलंय मलाई आणि मिल्क पावडर. म्हणजे दोन्ही चुकलेलं आहे. तुम्ही लिहिलंय कढई आणि तवा. त्यांनी लिहिलंय तवा आणि कढई. म्हणजे 2 बरोबर आहेत उत्तरं तुमची. 40 गुण मिळालेले आहेत. आनंद झालेला आहे तिकडे. आनंद झालेला आहे. बरोबर.
यांनी लिहिलंय कढई, तुम्ही लिहिलंय वॉशिंग मशीन आणि तवा. चुकलं, दोन्ही चुकलं. तिसऱ्या ह्याच्यात तुम्ही लिहिलेत हिरवे मटार आणि टॉमॅटो, यांनी लिहिलंय टॉमॅटो आणि मटार. पुन्हा दोन्ही बरोबर आहे. 40 गुण आमच्या आवडीचंच आहे. मिळाले. आनंद तिकडे दिसतोय. आनंद. शॉपिंगला गेलं तरी वस्तू घरात तीच येणार. होय होय होय, बरं आहे हा हे. तुम्ही लिहिलंयत टॉमॅटो आणि मुळा, यांनी लिहिलंय मुळा आणि टॉमॅटो. शेवटचे राऊंड तर जिंकली. हरकत नाही. शेवटी तरी दोन्ही गोष्टी बरोबर आलेल्या आहेत. तुम्हाला 40 गुण मिळालेले आहेत. या बरोबरच आमची तिसरी फेरी इथे संपलेली आहे. कार्यक्रम संपवण्याआधी विनर कोण आहे पाहण्यासाठी एकदा स्कोर्स बघूया. लव्ह मॅरेज जोडीचे आहेत 160 गुण आणि अरेंज मॅरेज जोडीचे आहेत 110 गुण. म्हणजे आजची जोडी नंबर 1 आहे लव्ह मॅरेज जोडी. या इकडे या.